सह्याद्रीच्या रांगांमध्ये ट्रेकिंगला जाण्यासाठी वेळ काळ यांचं कुठलंच बंधन नसतं. ते नेहमीच खुणावत असतात. तरी सुद्धा पावसाळ्यातला सह्याद्री वर्णनापलीकडेचा आहे आणि तो प्रत्येकाने अनुभवायलाच हवा. गुड मॉर्निंग मित्रांनो, सुप्रभात. खूप दिवसानंतर स्वागत आहे तुमचं एका नवीन व्हिडिओमध्ये. सो फायनली खूप दिवसानंतर प्लॅन ठरला आहे आपला बाहेर जाण्याचा आणि आपला प्लॅन आहे हरिश्चंद्रगडावरती जाण्याचा. नेहमीप्रमाणेच अमोल आहे, नितीन आहे आणि आपली 4 व्हीलर आहे. नितीन घेऊन येतोय. आता कल्याणला आहोत आपण, कल्याणवरनं निघतो आहोत आणि पाचनई मार्गे जाणार आहोत आपण हरिश्चंद्रगडावरती. खूप दिवसानंतर निघतोय. एक्साइटमेंट आहे ट्रिपची, 1 नाईट स्टे आहे. सो लेट्स बिगिन द ट्रिप. हा बघा अमोलच आलेला आहे. गुड मॉर्निंग अमोल. गुड मॉर्निंग. रेडी होता का तू? गुड मॉर्निंग. काय रे एवढा उशीर? नितीन शेठ बघा, समीर. स्टार्ट मित्रांनो, निघलेलो आहोत आपण हरिश्चंद्रगडावरती. आहोत मार्गे जाणार आहोत आपण. इथून मे बी 5 तास लागतील कदाचित आपल्याला वरती जाईपर्यंत. आपण जाणार आहोत इथून आता मोठी राजपूर आणि त्यानंतर पाचनई अशा प्रकारचा हा प्रवास आहे. आपण निघलेलो आहोत आता. समीर पहिल्यांदाच येतोय आपल्या जोडीला. आणि आमची जवळजवळ 4थी ट्रिप आहे. आपण 7 वाजता निघलोय. 2 तासाच्या प्रवासानंतर आपण पोहोचलेलो आहोत कसारा घाटाच्या वरती. आता आपण सध्या पोहोचलेलो आहोत. एक घाटनदेवीचं मंदिर आहे, कसारा घाटाच्या वरती आहे. असं म्हणतात की ही देवी या रस्त्याने प्रवास करणाऱ्या सर्व प्रवाशांचं रक्षण करते, म्हणून आम्ही दर्शनासाठी थांबलो, तुमच्या पाया पडलो. आता पुढच्या प्रवासाला पुन्हा सुरुवात करतो. मुंबई नाशिक हायवेवरनं आल्यानंतर जो घोटीचा टोल नाका आहे तिथून एक राईट टर्न आहे राजूरकडे जाणारा. तो राजूरचा टर्न आपल्याला पकडायचा आहे आणि राजूरच्या टर्नने तुम्ही ज्यावेळेस राईटला येता त्यावेळेस तुम्हाला हे धरण लागतं. याच रोडने आपल्याला पुढे जावं लागतं आणि याच रोडने आपल्याला पुढे गेल्यानंतर राजूर आणि त्याच्यानंतर पुढेच 20 ते 25 किलोमीटरवरती आपल्याला पाचनई लागतं. या रस्त्याने पुढे आल्यानंतर तुम्हाला एक चांगला असं निसर्ग सौंदर्य पाहायला मिळतं. माझ्या मागच्या साईडला, माझ्या मागच्या बाजूला इथे दिसतो तुम्हाला एक धबधबा. तो एक मस्त वॉटरफॉल आहे आणि ते समोरच तुम्हाला माझ्या समोर आहे एक
पाण्याने भरलेलं एक भरगच्च असं तलाव. फार सुंदर असा निसर्ग आहे इकडे. मित्रांनो, रस्त्यात जाता जाता आम्हाला इथे एक जांभळाचं झाड लागलेलं भरलेलं. अमोल आणि समीर चढलाय वरती. या बघा, आम्ही आता जांभळं काढणार आणि खाणार. आहेत का रे समीर? अरे खूप आहेत जांभळे. बघा, हे बघा. मित्रांनो, जांभळं जमा केलेली आहेत आम्ही आता खायला. बघा, आणि अर्धी पिशवी भरलेली आहे तिथे. कसं आहे मागे माझ्या मस्त नदी, मोठीच्या मोठी नदी आणि फुल तुडुंब भरलेली नदी. खूप सुंदर असं निसर्ग सौंदर्य इथे. हे बघा, माझ्या मागे इकडे नदी. आपण थांबलेलो आहोत, गाडी थांबलेली आहे आपली इकडे. जेवायचा प्लान आहे आता. जेवण घेऊन आलेलो आहोत आपण घरून. भाजी आणलेली आहे, चिकन आहे आपल्याकडे, भाकरी आणलेल्या आहेत. आणि ही आपली नदी इकडे. आता त्या कोपऱ्याला जायचं तिकडे आणि ताव मारायचा मस्त पैकी. हे बघा, डबे निघलेले आहेत आपले. या जेवायला, मला दाखवतो काय आणलंय ते. झालेलं आहे, पण चिकन भरपूर आहे आमच्याकडे. अजून भाकरी आहेत. दुपारचं जेवण झालेलं आहे आता आपलं. चांगलं पोटभर जेवलेलो आहे. आता परत थोडा एक 20 मिनिटाचा प्रवास आहे बाकी, 5 नाहीपर्यंतचा. सो आता पुन्हा चाललेलो आहोत आपण. 20 मिनिटात 5 नाहीला पोचू आपण. दुपारचं जेवण झालं आहे त्याच्यामुळे काय टेन्शन नाही आता. मित्रांनो, पाचनई गावात पोहोचलेलो आहोत आता आपण सध्या. माझ्या मागे धबधबा तो बघा. थोडा वेळ थांबतो, पाणी चहा घेतो आणि चढायला सुरुवात करतो. प्रवास सुरू केलेला आहे आपण आता हरिश्चंद्रगडाचा ट्रेकिंगचा. चढायला सुरुवात केलेली आहे. गावात आहोत आता, निघलेलो आहोत आता आपण. मित्रांनो, चढाई सुरू केलेली आहे गावातून आपण. एक 10-15 मिनटं झालेले आहेत चढून, पण पाऊस नाही आहे. उन्हाची धाप लागते आहे.
दम लागतोय थोडासा, पण नो प्रॉब्लेम. 1-1.5 तासाचा प्रवास आहे पाचनई गावातून, पण गावाच्या बाहेरच लगेचच चढ आहे. तो एक अर्धा तासाचा चढ आहे, त्याच्यामुळे त्रास होतो आहे. पण वरच्या बाजूला एक प्लेन पोर्शन आहे, त्याच्यामुळे काय प्रॉब्लेम नाही. मी आणि अमोल मागे राहिलो, नितीन आणि समीर पुढे गेलेत. काही चढ, काही धुकं, काही कातळ, डोंगर असा प्रवास करत करत आपण 2-3 तासात हरिश्चंद्रगडाच्या टोकावरती पोहोचतो. गुड मॉर्निंग मित्रांनो, दुसऱ्या दिवशीची सकाळ हरिश्चंद्रगडावरती. आणि हे बघा अप्रतिम असं धुकं, पूर्ण ढगात आहोत आम्ही आता सध्या. काल रात्री उशीर झाला फार आणि दमलोही होतो, त्यामुळे शूट नाही केलं. सकाळीच उठलोय, पण बाहेर निघाल्यानंतर खूप छान असं मोसम आहे. बाहेर खूप धुकं पडलंय, काहीच दिसत नाहीये, 5-10 मीटरवरचंही दिसत नाहीये. आजचा प्रोग्राम आहे कोकणकडा, तारामती जायचं. कोकणकडा तर होईलच, तारामती होईल की नाही सांगता येत नाही. तारामती ते माझ्या मागे आहे. हे बघा अमोलचं काय चाललंय. रात्री इथे वस्तीला होतो आम्ही आतमध्येच. बाहेर प्लॅनिंग होता कोकणकड्यावरती थांबण्याचा, पण बाहेर थांबणं अलाउड नाही आहे, पाऊस पण खूप होता, त्याच्यामुळे आतमध्येच थांबलो होतो. सकाळी उठलोय, कोकणकड्यावरती जाण्याचा प्लॅन आहे, पाहूया. राहणारच नाही, खूप पाऊस आणि मित्रांनो सध्या ढगात आहेत आपण, आणि ढगात चहा घ्यायची मजा वेगळी आहे.
मित्रांनो, चाललेलो आहोत आपण कोकण कड्यावरती चाललेलो आहोत, पण इथेशी एवढं धुकं आहे की हे बघा, तुम्हाला दिसत असेल, खूप धुकं आहे, खूप काहीच दिसत नाहीये. समोरचं रस्ता नाही दिसत आहे, वाट नाही दिसत, कुठे जायचं काही समजत नाहीये. तरी पण एक मार्ग आहे, त्याच्यावरनं चाललोय. एकटाच आहे मागे, ते थांबलेत, कॉल करतायत. कोकण कड्यावरती तरी काय दिसेल का, बघतो आता जाऊन. मित्रांनो, कोकण कड्यावरती आलोय, पण इथे फार धुकं आहे, काहीच दिसत नाहीये, खूप धुकं आहे, खूप. हे बघा, कडा बघण्याची पद्धत आहे इथे. काय करावं काय समजत नाही. आता वेट करतो, थोडा वेळ पाहतो, काय दिसत असेल तर 1-2 तास थांबतो. धुकं गेल्याशिवाय काय कळत नाही काय होईल ते. 9-9:30 वाजले असतील आता. 2-1 तास थांबावं लागेल, तेव्हा जाईल हा धुका कदाचित. कड्यावरती बसलोय मित्रांनो, नाश्ता करतोय, चिवडा आणलेला. बघतो धुकं होतंय का क्लीन. झालं तर बेटर. थोडं क्लायमेट क्लीन होतंय मित्रांनो, क्लीन होतंय, पुन्हा ब्लर होतंय, काय नाही करू शकत. आता आलं चाललं गेलंच होतंय. ही रेलिंग लावली गेलेली आहे नवीन इथे, आणि या बाजूला हा कोकण कडा आहे. इथे हा तुम्हाला दिसतो. इथे ही जी कॉर्नर दिसतीये ही आहे कड्याची कॉर्नर, आणि हे जे समोर दिसतंय हे सगळं फॉग आहे. इकडं पूर्ण म्हणजे पूर्ण धुक्क जमा झालेलं आहे, काही दिसत नाहीये. मी कॅमेरा थोडा खालती नेण्याचा प्रयत्न करतो. ही जी कॉर्नर आहे तर मी तुम्हाला खालती दाखवण्याचा प्रयत्न करतो, तुम्हाला काहीच दिसणार नाही. हे बघा, दिसतंय ही एज आहे, खाली काही दिसत नाहीये. कॉर्नरला खालती पूर्ण धुक्क जमा झालेलं आहे, काही नाही दिसत आहे. इथे काही शूट नाही करू शकत, पूर्ण धुक्क जमा झालं. मित्रांनो, थोडं धुक्क मोकळं होतंय, जरा बघूया काय शूट होतंय का. पुन्हा धुक्क आलं, नशिबातच नाही वाटतं शूट. थोडं दिसतंय, दिसलं तुम्हाला. एक नंबर मित्रांनो, क्लीन होतंय क्लायमेट. हळूहळू धुका अडकलंय तिकडे दरी दिसतंय थोडं.
रात्री आम्ही थांबलो होतो इथे. कालची रात्र काढली आहे, कोकण कड्यावरतून जाऊन आलो आहे. आता परतीचा प्रवास आहे. हा राहुल आहे, राहुलने आमची बेस्ट सोय केली. काल जेवण वगैरे झालं व्यवस्थित. राहुलचा नंबर डिस्क्रिप्शनमध्ये देईल मी खाली. कधी यायचं झालं तर राहुलला कॉन्टॅक्ट करा, बेस्ट सोय करेल तो तुमची. चल राहुल, बाय. वहिनी चलाव. मित्रांनो, परतीचा प्रवास चालू केलेला आहे. केदारेश्वर, कोकणकडा यांना मागे सोडून आता पुढे निघतोय. काही गोष्टी प्रकर्षाने जाणवल्या. केदारेश्वराच्या बाजूला असलेल्या पिंडीच्या जवळ काही मुलं, हौशी ट्रेकर्स खूप धिंगाणा करत होते. त्या पाण्यात उतरून त्या पिंडीवरती उभे राहून धिंगाणा करत होते. ॲक्च्युली या सगळ्या गोष्टी अवॉइड केल्या पाहिजेत. की कंट्रोल हवा आहे की आपण कोणत्या ठिकाणी आहोत आणि त्या गोष्टीचं महत्त्व काय आहे, त्या गोष्टीचं पावित्र्य काय आहे, ही गोष्ट समजली पाहिजे. दुसरी महत्त्वाची गोष्ट अशी की इथे खूप पर्यटक येतात, ट्रेकर्स लोक येतात भरपूर, पण इथे त्या ट्रेकर्स लोकांची टॉयलेट, बाथरूम याची सोय होत नाही बिलकुलच. त्याच्यामुळे आजूबाजूचा परिसर खूप घाण होतो आहे. या सगळ्या गोष्टी कुठेतरी थांबल्या पाहिजेत. रोपवेची काय गरज आहे कोणत्या गडावरती किंवा किल्ल्यावरती? ज्यांना गरज आहे ते येतात चालत, काही आवश्यकता नाही आहे. पहिले तर तुमच्या ह्या मूलभूत सुविधा तुम्ही लोकांपर्यंत पुरवायला हव्यात, जेणेकरून त्या वस्तू दुर्गंधित नाही होणार किंवा घाण नाही होणार. या गोष्टीकडे सर्वांनीच लक्ष दिलं पाहिजे. त्यानंतर लोक जे येतात ते कचरा करतात, घाण करतात, प्लास्टिक करतात. या गोष्टींवरती कुठेतरी आवर घातला पाहिजे. मित्रांनो, आपण सगळे मिळून हे सगळं करू शकतो. सो या सगळ्या गोष्टी लक्षात ठेवा आणि नेक्स्ट टाईम येताना या सगळ्या गोष्टींची काळजी घ्या. ब्लॉग इथे थांबवतोय. चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा. आवडला व्हिडिओ तर लाईक करा. बाय, टेक केअर.